नमस्कार, मी हुमरे बाप्पूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे धनगर समाजाचे नेते आणि गेवराई तालुक्यातील लोखामसला या गावाचे रहिवासी श्रीमंत गजानन काळेसाहेब हे आपल्यासोबत लोकसभेच्या निवडणुकीविषयी राजकीय चर्चा करण्यासाठी आज उपस्थित आहेत. आणि त्यांच्याकडून आपण येणारी लोकसभेची निवडणूक कशा प्रकारे पार पाडणार आहे, कोणाकोणामध्ये अंतिम लढत होणार आहे आणि गेवराई मतदारसंघामधून जो धनगर समाज मोठ्या संख्येने आहे, जो 60-62 हजाराची जी लोकसंख्या धनगर समाजाची आहे, ते कोणत्या बाजूने कौल देणार आहेत आणि कशा प्रकारे त्यांची प्रचार यंत्रणा राहणार आहे आणि ते कोणत्या पक्षाचं काम करणार, आपण याविषयी सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गजाननजी काळे हे आपल्याला परिचय करून देतील. नमस्कार. प्रथम संघर्ष योद्धा या मीडियावाल्याने आम्हाला बोलवलं त्याबद्दल प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी गजानन मुरलीधर काळे, मी रहिवासी लोखामसल्याचा आहे आणि एक सामाजिक चळवळीमध्ये काम करतो. बरं काळेसाहेब, आता लोकसभेची निवडणूक काही दिवसावर आली आहे, उमेदवारी अर्ज भरणं देखील सुरू झालेलं आहे. कशा प्रकारे लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि कशी लढत राहील? अगदी बरोबर आहे. लोकसभा चालू आहे, फॉर्म भरणं 18च्या नंतर आता 25पर्यंत आहे आणि पंकजताई फॉर्म भरणार आहेत. आणि सांगायचं म्हणण्यापेक्षा आज तालुक्याला किंवा जिल्ह्याला आजी म्हणजे आपल्या संसद भवनामध्ये जाणं जी आहे, आमच्या निवडणूक आहे लोकसभेची, म्हणजे एक निर्णायक निवडणूक आहे, तर लोक 100% पंकजताईला न्याय देतील. बरं, आता पंकजताई ओबीसीच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्या नाही, याच्यामुळे ओबीसी समाज देखील पंकजताईवर नाराज आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे देखील मराठा समाज देखील या भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे. आता ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, याचा काही येणाऱ्या निवडणुकीवर पंकजताईवर काय परिणाम होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे. पंकजताई हा ओबीसी मेळ्यामध्ये उपस्थित राहिल्या नाहीत. अगदी बरोबर आहे. आज त्यांच्यावर ओबीसी समाज थोडासा नाराज होता, पण ती कुठतरी नाराजी आता दूर झालेली आहे. आणि विषय राहिला आहे की त्यांनी आतापर्यंत कुठल्याही मराठाच्या आरक्षणाविरोधामध्ये कुठं प्रशब्द पण काढलेला नाही. आणि ताई म्हणजे गोपीनाथ मुंडेपासून आपण पाहिलं, तुम्ही पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं, रयतेचं राज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही जातीभित्त राजकारण केलेलं नाही. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे साहेबांनीसुद्धा सगळ्या समाजाला सारखा न्याय दिलेला आहे. आज तुम्ही पहा मुंडे साहेबाचं राजकारण, मी पण त्या फील्डमध्ये आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. आज मुंडे साहेबांनी सगळ्याच मराठा समाजाला राजकीय प्रवाहामध्ये आणण्याचं काम मुंडे साहेबांनी केलेलं आहे. आणि ओबीसी सोडून द्या, ओबीसी काहीच नाही. राजकारणामध्ये जर असं आपण जातीभेदचं राजकारण करीत राहिलो, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तुम्ही पहा, जी समजा ती बाबासाहेबांनी जे हे लिहिलं आहे संविधान, सगळ्या जातीला धरून लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे इथं राजकारण म्हणजे जातीभेद चालणारच नाही आणि काही 100% निवडून येतील. बरं, आता आपले काही धनगर समाजाचे काही नेते होते, ते काल परवा भारतीय जनता पार्टीवर नाराज होते आणि एसटी प्रवर्गामध्ये सामावून न घेतल्यामुळे धनगर समाजामध्ये खूप मोठा असा भारतीय जनता पार्टीवर रोष आहे. तो समाज भाजपला स्वीकारेल का येणाऱ्या कार्यकाळामध्ये? भुमरे साहेब, अगदी बरोबर तुमचं म्हणणं, 100% तुमच्या मतात मी सहमत आहे. तुम्ही एक पहा की इतिहासामध्ये धनगर समाजाला कधीच राज्यसभा कधी मिळाली नव्हती. ह्याच भारतीय जनता पक्षाने आमचे डॉक्टर खासदार पद्मश्री विकास महात यांना प्रथम राज्यसभा दिली. त्याच्यानंतर आमचे धनगर समाजाचे पायले वर्गांचे वंशज राम शिंदे साहेब यांनासुद्धा त्यांनी पडल्यानंतर त्यांना विधान परिषद दिली. आमचे महादेव जानकर साहेबांना त्यांना पण विधान परिषद दिली. आता गोपीचंद पडळकर साहेबांना पण विधान परिषद दिली. आणि भविष्यामध्ये आम्हाला याच्या पाठी 70 वर्षाच्या काळामध्ये कधीच काँग्रेस सरकारने आमचे धनगर समाजाचे महाराष्ट्रामध्ये 2 कॅबिनेट कधी दिले नाही, ते भाजपने दिले. त्याच्यामुळे मुळात आमचा भाजपवर रोषच नाही. राहिला विषय ताईचा, मुंडे साहेबांनी सुद्धा आम्हाला 2014 जानकर साहेबाला मानसपुत्र मानून सत्तेमध्ये त्यांनी सामील करून घेतलेलं आहे. त्यामुळे ताईला कुठला धनगर समाज नाराज नाही आणि होऊ बी शकत नाही. काल परवा बीड जिल्ह्याचे जे आपले धनगर समाजाचे नेते आहेत, ते भारतीय जनता पार्टीवर असं म्हणजे मीडियाच्या माध्यमातून टीका करत होते. ते उद्या भारतीय जनता पार्टीसोबत राहून प्रचाराला लागतील का? नाही, जे आहेत त्याच्या विरोधामध्ये जे असतील, तुम्ही जे म्हणता बरोबर आहे. हा बघा, हाताचे 5 बोटं सारखे असतात का? नाही. जे ताईच्या विरोधामध्ये जातील त्यांना 100% धनगर समाजातच नाही पण ओबीसीचं मतदान पडणार नाही. सगळा समाज म्हणजे ओबीसी म्हणून नाही तर मराठा असेल, ओबीसी असेल, 18 पगड जातीचे लोक हे ताईसाहेबासोबत जाच. आणि ह्याचा इफेक्ट कुठंच काही होणार नाही. आणि 100%
ती आज आपली मुलाखत चालू आहे तुमच्या माध्यमातून सांगायचं म्हणण्यापेक्षा ताईला कुठलाच इफेक्ट होणार नाही. ताई 100% मोठ्या मताक्यात निवडून येणार आहेत. बरं, गेवराईमध्ये परिस्थिती अशी आहे, गेवराई विधानसभेमध्ये लक्ष्मण अण्णा पवार आमदार आहेत गेवराईचे, अमरशेठ पंडित साहेबसुद्धा एक माजी आमदार आहे समजा. पण या दोघांचं राजकीय वैर आहे आणि दोघं पण म्हणतात की आम्ही पंकजताईला भरपूर मोठ्या मताने निवडून देऊ, गेवराई मतदारसंघामध्ये लीड देऊ. खरोखरच हे दोघं जण एका व्यासपीठावरून ताईसाठी प्रचार करतील का? असं म्हणता येणार नाही. आमदार साहेब काय करतील हे सांगता येणार नाही, कारण ते त्यांच्या वेगळ्या ते ताईच्या पक्षातले लोक आहेत. ते आम्ही आज काय करतो, आम्ही आज योग्य म्हणजे बोलणं योग्य नाही. आमदार साहेबांना टीका टिप्पणी करणं, ते त्यांच्या पतीने ते पक्षाचं काम करतील. पण आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जोमाने जे कामाला व्यक्ती लागला त्याचं नाव आहे अमरशेठ पंडित साहेब. आज भैयासाहेब पंडित तुम्हाला माहिती आहे, शिवक्षेत्र परिवार ज्यांनी जे शब्द दिला आहे तोच पूर्ण करणारा माणूस. आणि आता भैयासाहेबांनी त्याला शब्द दिलेला आहे की मी 100% तुमचं काम करतो आहे. आणि आज भैयासाहेबांनी 1 महिन्यापासून त्यांच्या कृष्णा या ठिकाणी सगळे तालुक्यातील छोटे छोटे जे लोक असतील, समाज असेल, प्रत्येक जाती धर्माचा लोक तिथे बोलून त्या माणसाला सांगितलं व ताईला आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. काही लोक मराठा समाज म्हणत असेल व ताईला आम्ही मतदान करणार नाही, ते पण साहेबांनी सांगून 100% ते आज गणित म्हणजे व्यवस्थित केलं आहे. आणि 100% गेवराई तालुका हा प्लस राहणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. सध्या मतदारसंघात अशी परिस्थिती दिसते, पुढाऱ्याविरुद्ध सर्वसामान्य मराठा समाजाचा रोष वेगळ्या प्रकारे दिसतो. नाही, हे म्हणणं आहे आणि हे बोलणं आहे. भैयासाहेबांनी ही गोष्ट सगळी मनावर घेतलेली. मराठा समाज असेल किंवा 18 पगडजातीचे लोक असतील, हे बघा तेवढ्यापुरता विरोध असतो आहे. राजकारणामध्ये कुठेही विरोध नसतो आहे साहेब, लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? राजकारण सोडून म्हणजे जाती धर्म जर केला तर समावेश शक्य नाही ना सगळं सोबत राहणं. त्याच्यासाठी जातभेद काहीच नाही. 100% गेवराई तालुका हा ताईसोबत आहे, भैयासाहेबासोबत आहे. आणि त्याच्यामुळे आपला 100% तालुका प्लस राहणार आहे. पण धनगर समाज, मुस्लिम समाज, दलित समाजाचं भारतीय जनता पार्टीला मतदान होऊ शकते का गेवराई मतदारसंघातून? तुम्हाला म्हणायचं म्हणण्यापेक्षा मुंडे साहेबासोबत तुम्ही सांगा, एक अल्पसंख्याक समाजाचा माणूस पाशा पटेल, एक सर्वसामान्य घरामधला माणसाला मोठं करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलेलं आहे. कित्येक मुस्लिम समाजाच्या माणसाला न्याय दिला मुंडे साहेबांनी. तुम्ही ते पाहिलं असेल पाठीमागं, ते ह्याचा माणूस आहे आष्टी पाडद्याचा, ते चाऊस काही तुम्ही आहे बघा, त्यांना पण जिल्हा परिषद अध्यक्ष मुंडे साहेबांनीच केलेलं आहे त्याच्या माध्यमातून. म्हणजे मुंडे साहेब जातीभेद कधी केलेला नाही आणि त्यांची कन्या आहेत ताईसाहेब, त्याच्यामुळे तर जातीभेद होणारच नाही. अल्पसंख्याक जातीला जर न्याय द्यायचा असेल तर मुंडे फॅमिली देऊ शकते, हे सगळ्याला माहिती आहे ना. बरं, याच्या अगोदर देखील 10 वर्षे प्रीतमताई खासदार होत्या, त्यांना जिल्ह्याच्या लोकांनी मोठ्या प्रमाणे मत देऊन संसदेमध्ये पाठवलं होतं. परंतु त्याने खासदार फंड न वापरता, न खर्च करता तो परत गेला आहे. याच्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या प्रीतमताईच्या जे कामकाजावर नाराज आहेत लोक, मतदार, त्याचा काय परिणाम होऊ शकतो का मतदार? नाही, प्रीतमताईंनी पण खूप छान काम केलेलं आहे. हे म्हणणं आलं आहे भुमरे साहेब, लक्षात घ्या की प्रीतमताई ज्यावेळेस दुःखात तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की ज्या माणसाला जी कुठे अन्याय होईल, कुठं कोणाला आपल्या बॉर्डर अडचण आहे किंवा म्हणजे पार्सल करायला कोणाला काही झालं आहे, कोणाची गाडी धरली, सर्व छोटा माणूस ताईला फोन करतो आहे. आणि थोडाफार निधी मागे पुढं होत असेल, गेला असेल मागे, मला एवढं काय अगदी म्हणजे ॲक्झॅक्ट माहीत नाही समजा मी ते गेला का नाही, पण ताईंनी पण चांगलं काम केलं आहे. आज रेल्वेच्या माध्यमातून, आज बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे ताईच्या माध्यमातून आली. उलट हे तिकीटसुद्धा प्रीतमताईला पाहिजे होतं, हॅट्रिक झाली असते त्यांची. तर भाजप सरकारला काहीतरी वाटलं असेल मग त्यांनी पंकज ताईला दिलेलं आहे. ताईंनी पण चांगलं काम आहे. आता उगं काहीतरी आपले काय म्हणजे राजकीय जे आपले विरोधक आहेत हे आपोआप ठरतात. तुम्ही सांगा, रेल्वे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येण्याचं कारण काय? कधी आली रेल्वे? ताईच्या माध्यमातून आली ना. मोठे मोठे उद्योगसुद्धा होणार आहेत, ते आणलेत, पण काही थोडं कारणास्तव पाठीमागे राहिले. 100% जिल्ह्याचा विकास झालेला आहे आणि ताईच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्या धर्तीवर आज पंकज साहेब 100% निवडून येतील. बरं, आता जी लढत आहे बीड जिल्ह्यामध्ये, वंचितकडून अशोक हिंगे उतरलेले आहेत रिंगणामध्ये, शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा आहेत, भाजपच्या पंकजताई आहेत. कशा प्रकारे लढत राहील आणि अंतिम लढत कोणामध्ये होईल? बरं, मला एक सांगा तुम्ही भुमरे साहेब, आता तुम्ही एक मीडियाचे प्रमुख आहेत, म्हणजे गेवराई तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करताय. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये बजरंग सोनवणे तुम्हाला कुठे दिसले का? लक्षात घ्या तुम्ही. त्यांचं नेचर काय आहे? ठीक आहे, ते मोठे आहेत, कारखाना चालवते, भाव देते, ते त्यांचं असेल, पण सर्वसामान्याच्या माणसाच्या आडयाला बजरंग बाप्पा कुठे आहेत? एखादा माणूस मेला किंवा अपघात झाला, कुठं दुःखात कुठे बाप्पा नाहीत. हिंगे साहेबच सोडा, हिंगे साहेब मतदान खाऊ शकत नाहीत. हिंगे साहेबाला हिंगे साहेब कोण हे लोकांना माहीतच नाही ना. वंचितची म्हणून ते थोडेफार खातील मतदान, पण आपले बजरंग बाप्पा कुठं दुःखात नसल्यामुळे ते 100% मतदान खाणार नाहीत. बजरंग बाप्पाला फक्त आमची एकच विनंती, डिपॉझिट तरी वाचावं त्यांचं. नाही, सध्या तर जिल्ह्यामध्ये राजकीय जाणकारता असं मत आहे, मुस्लिम समाज, दलित समाज आणि धनगर समाज
आणि मराठा समाजाचं मत बजरंग बाप्पाच्या बाजूने जाऊ शकते, याच्यामुळे पंकजताईला मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असं म्हणलं जात आहे. साहेब, पंकजाताई हा 5 वर्ष सदैव सर्वसामान्याच्या कामामध्ये अडचणीमध्ये सोडण्याची मदत करत आहेत. आणि तुम्ही पाठीमागचा काळ पाहिला असेल, त्या राज्यामध्ये त्या मंत्री होत्या, त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचा विकास किती झाला, आपल्या जिल्ह्याला प्रत्येक गावामध्ये निधी किती आला, ही सर्वसामान्य माणूस पण सांगेन ना. तसं बाप्पाचं काम काय, बजरंग बाप्पाचं काम काय रे दाखा काम काय. त्या लोकांना शून्य लोक आहेत. मतदार खूप हुशार आहे आणि मतदाराला माहिती आहे, जर आपल्या जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर आपण पंकजताई मुंडे यांनाच निवडून दिलं पाहिजे. तुम्ही पहा, पाठीमागच्या काळामध्ये आता 5 वर्ष झाले ताई म्हणजे मंत्रिमंडळात नाहीत किंवा ते पडल्यात, आज आपल्या जिल्ह्याचा विकास थांबला नाही बघा. म्हणजे धनंजय मुंडे साहेब आम्ही ताशेर ओढत नाही बरं का, ठीक आहे, पण त्या मंत्रिमंडळात जर असतील तर 100% विकास होतो. याच्या पाठीमागे त्या मंत्रिमंडळात असताना आपल्या जिल्ह्याला किती विकपिकून आला, तुम्ही तुमच्या पेपरमध्ये बातम्या छापल्या होत्या, ते बरोबर आहे. तसं ताई जर आपल्या केंद्रामध्ये जर गेल्या तर 100% आपल्या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कोणता विकास, परत आता गेवराईमध्ये MIDC पाहिजे, म्हणजे माजलगावमध्ये MIDC पाहिजे, किंवा प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात जिल्हा आहे आपला बीड, आज ऊसतोडी कामगार करतो आहे किंवा बाहेर लोक कामाला जातात, हे जर अनुषाम भरून काढायचं असेल तर आपण ताईला निवडून दिलं पाहिजे. म्हणजे एवढीच मला या लोकांना विनंती करायची. नाही, बाहेर चर्चा पण आहे की पुन्हा घरातल्याच लोकांना संधी भेटते. एक भाऊ मंत्री आहे, पालकमंत्री आहे, एक बहीण आता काही म्हणजे सुरुवातीला सुद्धा ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदावर होत्या, आणि प्रीतमताई देखील 2 वेळेस बीड जिल्ह्याच्या खासदार झाल्यात. पुन्हा संधी त्याच घराण्याला का पाहिजे असं आहे. साहेब, आपण पाहिलं मुंडे साहेब लोकसभेची निवडणूक झाली आणि मुंडे साहेब 17 दिवसानंतर त्यांचा अपघात झाला. दिल्ली या ठिकाणी मुंडे साहेब अपघातामध्ये निधन पावले. आणि त्यावेळेस जिल्ह्याचा लोकांचा आक्रोश होता की गोपीनाथ मुंडे साहेबाच्याच घरातला माणूस आपला लोकसेवेला पाहिजे. अपघाताने आज डॉक्टर प्रीतमताई मुंडे ह्या खासदार झाले. आज त्यांचं काही म्हणणं नव्हतं किंवा प्रीतमताईलाच द्या म्हणून, कोणतरी द्या. तुम्ही पाहिलं याच्या अगोदर मुंडे साहेब आहेत असताना प्रीतमताई कुठं राजकारणात दिसल्या तुम्हाला? कुठंच नव्हत्या ना. प्रीतमताई राजकारणात कुठंच नव्हत्या, पण अपघात झाल्यानंतर त्यांचं इतकं चांगलं फॅमिली डॉक्टर होते, त्यांचे मालक पण डॉक्टर आहेत, ते पण डॉक्टर आहेत, त्यांचा एकदम व्यवसाय चांगला होता. आज मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांना यावं लागलं आणि खासदार होऊन जनतेची सेवा करावी लागली. फक्त मुंडे साहेबामुळेच करावं लागलं त्यांना. म्हणजे असं त्यांना काही वारस म्हणून त्यांना पुढे यायची गरज नव्हती. ताई साहेब तर होत्याच, पंकजताई, त्याच्यामुळे उगाच ते अपघाताने आल्यात. पण 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो जिल्ह्याचा म्हणजे विकास झाला नाही, प्रीतमताई संपर्कात राहिल्या नाहीत, गावामध्ये भेटी दिल्या नाहीत, त्याचा आता येणाऱ्या लोकसभेमध्ये पंकजताईला परिणाम होण्याची शक्यता असं वाटते? नाही, अजिबात नाही. ताई साहेबांनी सर्वसामान्य माणसाची मनं जिंकलेली आहेत. फक्त विरोध काहीतरी अप्रचार करतायत. ताई साहेबांनी विकास केला नाही. तुम्हाला अगोदर सांगितलं मी, ताई साहेबांनी जर विकास केला नव्हता तर आपल्या किती वर्षानंतर जिल्ह्यामध्ये रेल्वे आली? ताई साहेबांमुळे आली ना, पाठपुरावा केल्यामुळे रेल्वे आली आणि बऱ्याचशा कामाला मंजुरी ताई साहेबांनी दिली. आज तुम्ही रस्ते पाहताय, केंद्राचे रस्तेच नाही, आपला पुणे सोलापूर असेल किंवा धुळे सोलापूर असेल, हे सगळे रस्ते कुणी गेलेत? ताई साहेबांनीच गेलेत ना. मग विकास कुठे नाही म्हणताय? आज गेवराई तालुक्यामध्ये तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, ते रस्त्याचं जाळं ते निर्माण केले, ताई साहेबांनीच केलं ना. त्याच्यामुळे विकास कुठं नाही म्हणते कोण. फक्त विरोध लोक काय करतात, विरोधातील लोक ताई साहेबाचं नाव बदनाम करण्यासाठी काहीतरी आपलं बोलतात. विकास केला नाही, निधी परत गेला आहे, निधी वगैरे काही परत गेला नाही, थोडाफार गेला असेल तो भाग झाला, पण ताई साहेबांनी चांगल्या प्रकारचा विकास आपल्या गेवराई तालुक्या आणि बीड जिल्ह्यामध्ये केलेला आहे. आता आपल्या गेवराई मतदारसंघातून किती लीड भेटू शकते पंकजताईंनी? आपल्या गेवराई मतदारसंघामध्ये अमरशे पंडित साहेब यांच्या माध्यमातून 1 ते 1.5 लाख लीड मिळू शकते. आता ह्याचे श्रेय अमरशे पंडित घेतील की लक्ष्मण पवार घेतील? नाही, हे काही नाही, पण साहेब आज जेवढे कामाला लागलेत तुम्ही पहा, सर्वे करा, तालुक्यात गावागावात जा. आज भैया साहेबाच्या माध्यमातून आज प्रत्येक गावात त्यांचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे. आता समजा मी आता आपण एक आहेत काय म्हणजे ते आता काय म्हणजे चाक एक झालेत सगळे पक्ष महायुती. आमदार साहेब कामाला लागले असतील किंवा लीड भेटेल आम्ही म्हणणार नाहीत की आमदार साहेबमुळे मिळणार नाही माझं, पण सगळे जर कामाला लागले, आमदार साहेब जर कामाला लागले असतील तर 2 लाखाच्या अधिक होईल. तालुक्यामध्ये कोण विरोधक? कोणीच नाही. आज भैया साहेबाचा प्रत्येक गावातला कार्यकर्ता कामाला लागलेला आहे. प्रत्येक गावातला जाऊन पाहतो मी, तो मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज असेल, कुठल्याही 18 पगड जातीच्या समाजातला कार्यकर्ता साहेबांनी आदेश दिला कामाला लाग. आपला प्रीतमताई मुंडे आपला पंकजताई मुंडेला मोठ्या पदाकडे निवडून द्यायचं. आणि गेवराई तालुक्यात जिल्ह्यामध्ये जेवढी लीड नसेल तेवढी गेवराई तालुक्यामध्ये असेल. धनगर समाजाने स्वीकारले का? हो, 100%. भैया साहेबांनी सांगितलं म्हणण्यापेक्षा 18 पगड जात ताईला स्वीकारले. सगळे लोक ताईसोबत आहेत. आणि आपल्या गेवराईतून मी काय म्हणतो लक्षात घ्या, 1.5 लाखाच्या अधिक फरकाने ताई म्हणजे लीडवर असणार ती या ठिकाणी. बजरंग बाप्पाला या ठिकाणी मतदान जास्त मिळणारच नाही.
बरं, ताईंची चर्चा देखील अशी आहे मतदारसंघामध्ये, आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन शनी आमचं जे दैनिक संघर्ष अध्याच्या माध्यमातून आम्ही जो ग्राउंड रिपोर्ट तयार करतो याच्यामध्ये असं आढळून येतं आहे की पंकजाताई असतील, प्रीतमताई असतील, हे सर्वसामान्य मतदाराला कधी भेटल्याच नाहीत, फक्त भेटतात पदाधिकाऱ्यांना, नेत्या लोकांनाच भेटले जातात. याविषयी आपण काय बोलणार आहोत? अगदी बरोबर आहे. मी आमचे जिल्हा परिषद मेंबर फुलचंद बोरकर, गणपत नाना काकडे असतील, आम्ही आता 2 सर्कल केले त्यांच्या परस्पर, जे आपल्या गेवराई मतदारसंघातले आम्ही सर्कल फिरलो. त्या ठिकाणसुद्धा लोकांची रिॲक्शन आहे की ते आम्हाला मिळत नाहीत किंवा भेटत नाहीत. आणि एक सांगा तुम्ही, सर्वसामान्य माणूस, ताई समजा सर्वसामान्य माणसाने जर ताईला 100 फोन केले, तर आज इलेक्शनचा पिरियड आहे, आज इलेक्शनच्या पिरियडमध्ये ताई फोन कोण प्रत्येकाच घेऊ शकताय का? नाही. आणि ज्यावेळेस ताईला भेटायचं आहे त्याच्या पाठीमध्ये त्या राहायच्या परळीला, याच्या अगोदर ताई परळीला राहायच्या, 8 दिवस 4 दिवस राहायच्या. पण आपल्या गेवराई तालुक्याचा मतदारसंघातला व्यक्ती हा परळीला जाऊ शकत नाही ना. त्यासाठी त्यांनी आता असा एक निर्णय घेतला की मी बीडला राहणार. मी बीडला 4 दिवस, हप्ते 4 दिवस बीडला राहील, 2 दिवस परळीला राहील. मग जे तालुक्यातले समजा जिल्ह्यातले जे गाव आहेत विभाजन करून, समजा तिकडे आष्टी असेल, पाटोदा असेल, त्यांनी बीडला यायचं, गेवराई बीडला येणार, ते केस, आंबेजोगाई, धारू ते तिकडे ते परळीला भेटणार. मग हे मला सांगायचं आहे, सर्वसामान्य माणसाचा तुम्ही असताल, मी असताल, तुम्ही पत्रकार आहेत, जर तुम्ही रोज फोन किती अटेंड करणार? 100, 200, 50, 4. पण इतके जर फोन अटेंड ते शक्य करू शकत नाहीत. राहिला विषय ताई भेटण्याचा, ताई प्रत्येक माणसाला गेल्यानंतर तेवढा वेळ देतात. त्या माणसाचं जे काय काम असेल पूर्ण निवारण झाल्याशिवाय ताई ते थांबत पण नाही. तुझं काय पूर्ण त्याचं मन शांत झाली, ओके माझं होईल ताई असं काम करते. आम्ही डोळ्यांनी पाहिले, आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये जर जास्त नसलो तरी ताईचा अनुभव आम्हाला माहीत. मुंडे साहेबपासून आम्ही त्यांचं काम करतो. कुठे काहीतरी अफवा पसरायच्या, ताई भेटत नाहीत. पण सर्वसामान्य मग ताईला भेटण्यासाठी कुठं जातच नाही ना. कुठं जातो आहे? कुठंच जात नाही. फक्त काय करायचं आहे, कुठेतरी अफवा ताई भेटणार नाही, प्रीतमताई भेटत नाहीत, आता काय म्हणते भैयासाहेब भेटत नाहीत, भैयासाहेब फोन घेत नाहीत, असे लोकांच्या अफवा असतात. पण काम करायचं असेल तर 100% हे लोक चांगलं काम करतात. जे भेटतात ते लोकांचं कधी चांगलं काम करत नाही. परत दुसरी अशी चर्चा आहे जिल्ह्यामध्ये, 10 वर्ष होऊन गेले, बीडला अक्षरशः रेल्वे आली नाही. आणि पुन्हा तोच मुद्दा उपस्थित केला जात आहे तिसऱ्यांदा की रेल्वे लवकरच बीडला येईल, मोठे मोठे उद्योगधंदे सुरू होतील. म्हणजे एक याच्यामधून सुशिक्षित तरुणाची संख्या वाढलेली आहे, रोजगार उपलब्ध नाही. जर गेल्या 10 वर्षात जर रेल्वे आली असती तर बीडचा विकासाचा काळापलट बदलला असता आणि पंकजताईंना एवढी मेहनत घ्यायची आज वेळ आली नसती. अगदी बरोबर आहे. तुमच्या म्हणण्यानुसार आपल्या जिल्हा हा मागासलेला होता आणि जिल्ह्याच्या म्हणजे खासदार झाल्यापासून ताईसाहेब असतील, मुंडे साहेब असेल, विकास झाला नाही असं लोक म्हणतात. पण एक लक्षात घ्या, केसर काकू क्षीरसागर मॅडमपासून आपल्या जिल्ह्याला रेल्वेचा हा विषय, अमोल गल्लर साहेब असतील, त्या रेल्वेच्या प्रकरणामध्ये ते सुद्धा संपलेत, पण ते आज काय रेल्वे आलेलं नाही. पण आज ताईच्या माध्यमातून आष्टीपर्यंत, आपल्या नगरपर्यंत, आष्टीपर्यंत, आता नगरचा ते आपला बायपासपर्यंत रेल्वेचं हे झालं आहे. आष्टीपर्यंत रेल्वे आली, ट्राय पण झाली, रेल्वे आली. आणि तुम्ही आता ताईचं 2 दिवसापासून लाईव्ह भाषण ऐकलं असेल किंवा तुमच्या माध्यमातून लोकांना दाखवलं पण असेल. ताईचं एक मानस आहे, तुम्ही जे म्हणतात मागासलेला म्हणजे जे युवक आहेत, बेरोजगार युवकाला काम नाही, ताईचं असा मानस आहे की मी 10,000 युवकाला हाताला काम देईल, असा मोठा उद्योग बीड शहरामध्ये आणणार आहे. नाही, बरोबर आहे ताई, आज बोलतात ना, आज जी निवडणुकीची जी समोर डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी ती घोषणा केली, पण त्या पण महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिपदावर होत्या, त्यांच्या बहीणसुद्धा 10 वर्ष खासदार होत्या सत्तेमध्ये. आज केंद्र सरकार त्यांचे, राज्य सरकार त्यांचे, मग ह्याच्या पाठी मग आतापर्यंत उद्योगधंदे का निर्माण नाही केले? आणि आता लोकसभेची निवडणूक 2 दिवसावर आली की आज जाहीर झाले, याच्यामुळे सुद्धा समाजामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, तुमच्या मतात मी सहमत आहे की तुम्ही जे काय म्हणताय का, समजा ताई लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना दुर्भेग करताय असं म्हणे चुकीचं आहे. कारण याच्या अगोदर पण मुंडे साहेबाचा मानस होता. आता तुम्ही सांगा, करता पुरुष घरातला गेल्यानंतर समजा हे काय करणार होत्या, पण हेनी धीर धरून आज आपल्या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम पंकजाताई मुंडे साहेबाच्या माध्यमातून झालं आहे. साहेब लक्षात घ्या, आज आपला जिल्हा, तुम्ही एक लक्षात घ्या, ताई नाहीत, बजरंग बाप्पा त्यांच्या कुठल्या लेवलमध्ये बसतायत का? नाही. बजरंग बाप्पा काही उद्योग आणू शकताय का? उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या, बरं का, इथल्या महाराष्ट्राच्या देशाच्या जर ताई खासदार झाल्या तर पहिल्या कॅबिनेटमध्ये ताई कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. आणि जे विकास खुंटलेला आहे जो आपल्या जिल्ह्यातला, ते 100% ती पोकळी भरून करण्याचं काम ताईसाहेब 100% करतील. बरं, दुसरा एक असा विषय आहे की ताईने फक्त जिल्ह्यामध्ये एका समाजाची प्रगती केली, अशी खूप मोठी सध्या इतर समाजामध्ये चर्चा सुरू आहे. काय सांगणार याविषयी? तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या पत्रकात पण आले की ताईंनी फक्त वंजारी समाजाचे अधिकारी आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेत. हे खोटे आहे.
एक खोटी अफवा आहे, हे लक्षात घ्या. अधिकारी त्यांच्या लेवलनी त्यांच्या कामाने जिल्ह्यात काम करत असतात. याच्या पाठीमागे तुम्ही पाहिलं असेल जिल्हा अधिकारी कोण आहे, समजा ते तुम्ही म्हणता ते आले बघा सोशल मीडियामध्ये, तुमच्या पेपरला पण छापून आलं बाबा ताईसाहेब फक्त वंजारी समाजासाठी काम, असं जे सगळं खोटे. ताईसाहेब 18 पगड जातीला सोबत घेऊन काम करतात. इलेक्शन आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला एक पहिल्यापासून इतिहास आहे की फक्त इलेक्शन आलं कुठेतरी जातीवाद करायचं, मुंडे फॅमिलीला कुठेतरी बदनाम करायचं, आणि उद्या भविष्य काळामध्ये धनगर समाज, माळी समाज, साळी समाज, कोळी समाज सगळा बाजूला गेला पाहिजे. हे सगळं चुकीचं आहे. 18 पगड जातीला सोबत घेऊन काम करण्याची ताकद फक्त मुंडे परिवारामध्ये आहे. आपले नेते समजा अमरसिंह पंडित साहेब, पंकजताईचा आता काल परवा त्यांनी खूप मोठा असा मेळावा घेतला आहे. मेळाव्याला खूप मोठा असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि अमरसिंह पंडित खरोखरच पंकजताईचं काम करतील का? आणि गेवराई मतदारसंघातील जे मतदार आहेत ते अमरसिंह पंडितवर विश्वास ठेवून त्यांनी खरोखर पंकजताईला लीड देतील का? याविषयी काय मत आहे आपलं? अगदी बरोबर आहे. असा छान असा प्रश्न तुम्हाला उपस्थित केल्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन करतो. एक लक्षात घ्या, बीड जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना माहीत आहे शिवछत्र परिवार शिवदादा पंडितचं कुटुंब आहे. जे बोललो तेच करतो. दादा असतील, आता साहेब आहेत किंवा राज आहेत, एक लक्षात घ्या, जर साहेबाला ह्या ताईचं काम करायचं नसतं तर साहेब स्पष्ट बोलले असते की मला तुमचं काम करायचं नाही, मला तुमचं काम करणार नाही. आणि एक लक्षात घ्या, आज साहेब 1 महिन्यापासून त्यांच्या कृष्णा या ठिकाणी तुम्ही लाईव्ह तुम्ही जा आणि पहा, प्रत्येक समाजाच्या घटकातल्या माणसाला साहेब बोलून घेतात आणि त्याला समजावून सांगतात. समजावून सांगण्यामध्ये लोक सगळे आडे नाहीत. आपल्या ताईला मतदान का करायचं? आज आपल्या गेवराई तालुक्यामध्ये सिंचनाचा मोठा फार प्रश्न आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये पाठीमागच्या पाहिला असेल तुम्ही इकडं कोणता तुमचा पट्टा गोदाकाठ, कोणता गोदाकाठ नाही इकडं शिंदफानाच्या साईटला आज बंधारे बॅरेजची गरज आहे. हे साहेबांनी लक्षात घेऊन ताई साहेबाला सोबत चर्चा केली. कालच्या मेळाव्यात तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही होते का तिथं? हो. आपल्या ह्याला भाग्यश्री लॉन्सला त्या ठिकाणी ताई साहेबांनी शब्द दिलेला आहे, तुमचे जेवढे बॅरेज असतील 7, 8, 9, 10 जे असतील ते मी आपले बॅरेज पूर्ण करीन. आणि कोणाच्या माध्यमातून करीन? मोदी साहेबाच्या. आणि केल्यानंतर 30 ते 40 हजार हेक्टर जमीन आज आपली तालुक्यातली ओळीत खाली येणार आहे. आणि साहेबाचा मानस आहे, साहेबाचा हेतू काही नाही, ठीक आहे तुम्ही आम्हाला विधानसभेला मतदान करा नका करू, काही घेणदेण नाही. साहेब सक्षम आहेत. आणि साहेबाचा परवानगीचा धनगर समाज, मराठा समाज नाही, 18 पगड जातीसोबत आहे, ही तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि भैयासाहेब जे बोला तेच करतात. सांगा तुम्ही, भैयासाहेबांनी गनिमा कावा कधी केला? कोणासोबत भैयासाहेब गनिमा कावा करत नाहीत. आणि आतापर्यंत मला माहीत नाही, मीही सुद्धा साहेबाच्या विरोधामध्ये इतकं मोठं काम केलं. पण आज मी जेव्हा साहेबाच्या जवळ गेलो त्यावेळेस मला लक्षात आलं भैयासाहेब हा काय माणूस आहे. आणि तीच बरं सांगू तुम्हाला, भैयासाहेबाच्या माध्यमातून ताई 1.5 लाख मतांनी या ठिकाणी आज प्लस असणार आहेत. फक्त त्याला एकमेव कारण भाईसाहेब असतील. बरं काळेसाहेब, माझा शेवटचा प्रश्न आहे, जी आज राज्यामध्ये जी विविध पक्ष एकत्र येऊन जी आज ही महायुती स्थापन झालेली आहे आणि लोकसभेची निवडणूक लढविली जात आहे, तीच परिस्थिती जर विधानसभेला राहिली, आता रनिंग आमदार लक्ष्मण पवार आहेत, लक्ष्मण म्हणजे पवार आहेत ना आमदार सध्याचे, जर त्यांनाच उमेदवारी जर भेटली येणाऱ्या विधानसभेला तर मग अमरसिंह पंडित त्यांचं बी काम करू शकतील का? आता हा विषय साहेबाचा राहिला आहे, म्हणजे तो आता पक्ष युती फिती, पण आम्ही भैयासाहेबाचा कार्यकर्ता म्हणून या नात्याने एक सांगायचं, आम्ही विजयसिंह पंडितसाठी आम्ही जेव्हा तर रान करू, अपक्ष लढू, पण शेवटी त्याच्या पाठीमागे ठाम राहू. आम्ही लक्ष्मण पवारचं काम करायला तयारच नाही, कुठल्याही परिस्थितीत करणार बी नाही. आणि कुठलाही आदेश होऊ द्या आम्ही त्याला ठाम आहेत. काळेसाहेब, माझा एक आता अंतिम प्रश्न आहे आपल्याला. तुम्ही गेवराई मतदारसंघामध्ये एक धनगराचे एक चांगल्या प्रकारे नेते समजले जात आहेत. तुम्ही धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन, गणामध्ये जाऊन, सर्कलमध्ये जाऊन तुम्ही रस्ता रोको आंदोलन केले, मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढलेत, रस्ता रोको केलेले आहेत, त्याला साक्षीदार आम्ही आहेत. मात्र आता तुम्ही जी आता प्रचाराची जी यंत्रणा राबविली आहे, कशा प्रकारे यंत्रणा राबविली आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद भेटतो मतदारसंघामध्ये? आज सांगायचं म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या उपस्थित आहेत, किंवा ज्या ठिकाणी ज्या सर्कलला आम्ही कार्यक्रम आयोजित केला धनगर समाज एस टीमध्ये अनुचित आम्हाला प्रमाणात मिळण्यासाठी, तर तुम्हीसुद्धा आमची पब्लिक शेअर तुमच्या माध्यमातून केलेली. आणि ह्या भागात सांगायचं म्हणजे तो गैरसमज आहे, भारतीय जनता पार्टीने आम्हाला आरक्षण दिलं नाही. काय करते आता विरोध लोक अफवा काहीतरी पसरायचे आहे, भारतीय जनता पार्टीने दिलं नाही, त्यांनी आम्हाला विरोध केला आहे, ह्याने आम्हाला, आमचं तसलं काही नाही. आमच्या धनगर समाजाला 70 वर्षापासून जो येतोय सत्तेमध्ये तोच व्यक्ती आम्हाला फक्त आरक्षण देणार आहेत, आणि ते आमचं काही होत नाही. पण आज येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजाला एवढंसुद्धा कळतं आहे की आज तुम्ही पहा, धनगर समाजाला इतिहासामध्ये आतापर्यंत
की एकही उमेदवारी धनगर समाजाला लोकसभेला कोणी दिली नव्हती. आज भारतीय जनता पक्षाचे परभणी लोकसभा महादेव जानकर साहेबाला भाजपने दिली. आमचे 2-3 विधानसभेचे सदस्य भाजपने दिले, 2 मंत्री केलेत आणि आता सगळ्यात समाजाला कळायला लागलं आहे. त्यांनी आता 22 योजना दिल्या. आमच्या लेकरा बाळाला शिक्षणासाठी त्यांनी इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय जनता पक्षाने 35,000 लेकराला जिल्ह्यामध्ये शिक्षणाची सुविधा करून दिली फ्रीमध्ये. 1 रुपयाही न देता. उद्या आमच्या धनगर समाजाला आता अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक एक घरकुल योजना काढली, त्या माध्यमातून लोकांना घर द्यायला लागलेत. आज बऱ्याचशा योजना भारतीय जनता 22 योजना काढल्यात. आता माझ्याकडे सगळं नाही ते आता, पण सगळं मला माहिती आहे. त्याच्यामुळे आमचं सगळं धनगर समाज नाराज नाही. सगळा धनगर समाज खेड्यापाड्यात राहणारा, रानावनात भटकणारा, मेंढ्या घेऊन जाणारा सगळा समाज या पंकज साहेबला मतदान करणार. आणि का करणार आहे की त्यांना माहिती आहे, जर आपल्या समाजाला प्रगती जर करायची असेल तर फक्त पंकजसाहेब मुंडे साहेब यांच्या माध्यमातून मोदी सरकार हेच करू शकतं. आज पाहिलं पवार साहेबांनी धनगर समाजाचं काय केलं सांगायचं. 70 वर्षाचा युजान थ्रोच केला. 1 मंत्री राहायचा आमचा, 1-2 आमदार राहायचे. पण आज ह्या मंत्रिमंडळामध्ये आमचे 2 कॅबिनेट होते साहेब. राम शिंदे साहेब असतील, जानकर साहेब असतील, त्यानंतर आमचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा विधान परिषद देऊन त्यांचा सन्मान केला आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहेत. त्या पद्धतीने आज भाजप सरकार आम्हाला 100% समृद्ध असं आमचा मानस आहे. ओके, धन्यवाद काळे साहेब. धन्यवाद.